लहान होतो तेव्हा सर्वप्रथम माझ्या आईचा आशीर्वाद होता. माझी आई अशी होती की ती बरोबर मागे लागून मला अभ्यास करून घेत होती आणि आईच्या त्या आशीर्वादामुळे आणि तिच्याच त्या पुण्यप्रतापामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि सक्सेसफुल राहू शकलो. त्यानंतर 32 वर्षाची नोकरी केली ॲक्च्युअलीमध्ये. त्या नोकरीमध्ये धन्यवाद जर द्यायचे असतील तर फार मोठा बिग थँक्यू हा शुभांगीला द्यावा लागेल. कारण शुभांगीशिवाय हे ऑफिसचं कार्यकार सांभाळणे आणि घरामध्येही लक्ष देणे हे काही मला शक्य नव्हतं. मी तर सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये निघून जात होतो, परंतु घरची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे शुभांगीने व्यवस्थित सांभाळली. सकाळी बरोबर 9 वाजता 8:30 वाजता जेवायला बसवणे, 9 वाजता हातामध्ये डब्बा देणे आणि बरोबर 10 वाजता मी ऑफिसमध्ये कसं जाईल हे अव्याहतपणे 32 वर्ष चालू ठेवलेला एक फार मोठा कार्यक्रम जो आहे, याला मी कार्यक्रम म्हणणार नाही, ती एक फार मोठी तपस्या आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एक घर जे सक्सेसफुल करावं लागतं त्याच्याकरता तिने जी तपस्या केली आहे तिचे माझ्या पाठीमागे फार मोठे हात आहेत आणि तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे सांगण्यामध्ये मला अभिमान होत आहे. त्यानंतर शुभांगी जर ही साथ दिली नसती तर मला नोकरीमध्ये अनेक प्रसंग आले, चांगले प्रसंग देखील आले, वाईट प्रसंग देखील आले. चांगल्या वाईट प्रसंगामध्ये प्रत्येक वेळी सांभाळून घेण्याचं काम हे शुभांगीने केलेलं आहे. आणि आता माझ्या नोकरीच्या टेन्युअरमध्ये मी काही फारसं तिच्यासाठी करू शकलो नाही, परंतु आता माझी अशी इच्छा आहे की या पुढच्या कालावधीमध्ये जे काही मी या आधीच्या कालावधीमध्ये करू शकलो नाही ते सर्व करेल आणि तिच्या इच्छा कशा पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देईल. मी वयाची 58 कंप्लीट केले आणि 33 वर्षाची मी नोकरीचे काढले. या 33 वर्षामध्ये मला अनेक आशीर्वाद लाभले. आता येतोय का मोठे आवाज? आता येतोय मोठे? बाकी सगळ्यांना येत आहे का आवाज? बाकीच्यांना येत आहे आवाज? हां तर ह्या 33 वर्षामध्ये जी मला शुभांगीची साथ लाभली ती अतिशय अनमोल अशी साथ होती. त्या साथीचं मी वर्णन करू शकत नाही आणि त्याचं व्हॅल्युएशन देखील मी करू शकत नाही. मी शुभांगीच्या स्वभावाचा एकच गुण आपल्याला सांगू इच्छितो की कधीही मी एखाद वेळेस कुठे म्हटलं की बा इथे आपल्याला दान द्यायचं आहे किंवा कुठे काही पैसे द्यायचे आहे किंवा काही अमुक एक काम करायचं आहे तर तिने कधीही त्याला खोडा घातला नाही. किंवा कदाचित एखाद वेळेस जर मी आखडता हात घेतला म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये कमी दान द्यायचा विचार केला तर ती लगेच म्हणत होती की तुम्हाला काही कमी आहे का, देऊन टाका. कुठेही द्यायचं असेल तर द्यायच्या बाबतीत माझ्यापेक्षा चांगला सढळ हात हा शुभांगीचा आहे आणि तिने मला प्रत्येक वेळी हे प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी दान द्यायची किंवा प्रत्येक वेळी महाराजांकडे कसं जायचं किंवा ह्या आध्यात्मिक बाबीमध्ये तसं पाहिलं तर मला 0 गुण मिळू शकतात शुभांगीच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर. परंतु आध्यात्मिक गोष्टींमध्ये शुभांगीला मी 100पैकी 100 गुण देईल आणि तिच्यामुळेच मी आता थोडं आध्यात्मिक पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरं असं होतं की मला माझ्या मुली ज्या आहेत त्या मी म्हणजे अत्यंत समाधानी आहे. या संपूर्ण 33 वर्षाच्या कालावधीमध्ये मी मुलींसाठी काही जास्त करू शकलो नाही. मुलींकडून अभ्यास करून घेऊ शकलो नाही. मंजिरी ऐकते का? मंजिरीला ऐकू येत आहे? हां, तर मी जास्त काही मुलींसाठी करू शकलो नाही, परंतु मला एकदम सार्थ अभिमान आहे की जसं मी माझ्या करिअरमध्ये मी अगदी व्यवस्थित राहिलो आणि माझ्या करिअरमध्ये मला कधी नोकरी म्हणजे काय किंवा बेरोजगारी कशी असते, नोकरी मिळणार नाही, पुढे कसं होणार, हे सगळे प्रश्न कधीही मला पाहिले नाही मी. आणि मी पटापट नोकऱ्या मला मिळत गेल्या आणि मी नोकऱ्या सोडत पण गेलो आणि परत घेत पण गेलो. तोच एक माझा माझ्या पावलावर पाऊल टाकून माझ्या दोन्ही मुलींनी म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की बेरोजगारी भयंकर झालेली आहे आणि लोकांना रोजगार मिळत नाही, लोकांना कामं मिळत नाही. अनेक उच्च शिक्षित लोक देखील घरी बसले आहेत. परंतु मी हे सांगायला मला अभिमान वाटतो की मयुरीने इंजिनिअरिंग केल्याबरोबर तिला कॅम्पसमधूनच नोकरी लागली आणि आजच्या तारखेला तर ती मोठ्या पोस्टवर आहे आणि इंजिनिअरिंग केलं तर तिने MBA पण केलं. घरी बसून MBA केलं म्हणजे ऑनलाईन MBA जे असतं ते
आणि त्या MBAच्या अनुषंगाने तिला आता मोठ्या पोस्टवर चांगली नोकरी लागणार आहे. जवळपास तिचं पण सिलेक्शन झाल्यासारखंच आहे. आणि शर्वरी तिने फर्स्ट अटेम्प्टमध्ये CA केलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोघी अत्यंत हुशार आहेत आणि दोघींनीही जे दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल मला सार्थ अभिमान आहे दोघींचाही. तसंच शुभमबद्दल काय बोलणार, तो अतिशय सभ्य, नम्र आणि व्यवस्थित मुलगा आहे. सध्या तो 12वीला आहे, परंतु त्याची मेमरी खूप चांगली आहे. तो व्यवस्थित घरामध्ये आहे आणि जे सांगितलं ते व्यवस्थित ऐकतो. त्याला एक मार्गदर्शन, दिशा द्यायचं काम मी आता करू शकतो, कारण मी आता रिटायर्ड झालो आहे. आता दोन्ही मुली ज्या आहेत, शर्वरी आणि मयुरी, त्या दोघी जणी देखील त्याला गायडन्स करू शकतात. आणि मी तर आता रिटायर्डच झाला आहे, त्याच्यामुळे आता घरी बसून त्याला बिलकुल अभ्यासाला लावणार आहे. तो तसाही अभ्यास स्वतःहून करतोच, परंतु माझ्या गायडन्समध्ये माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये यावं किंवा काहीतरी चांगलं मोठ्या पोस्टवर जावं. आणि त्या पद्धतीने मी त्याला गायडन्स आता करणार आहे. उद्यापासून मी मोकळा आहे आणि उद्यापासून मी आता माझं थोडं लक्ष जे मी मयुरी आणि शर्वरीकडे देऊ शकलो नाही ते लक्ष मुलाकडे द्यावं असं मला वाटतं. खरं पाहिलं तर मी रिटायर्ड झालो तर कधी असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही की रिटायर्ड झालो म्हणजे आनंदी झालो. थोडंसं दुःख आपल्याला होतंच की आपण 33 वर्ष एकाच शासनाच्या कामामध्ये होतो. 33 वर्ष आपण बिझी होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काम करत होतो, पैसा कमवत होतो. परंतु असं असतं की शेवटी कितीही नाही म्हटलं तरी आपण नियत वयोमानानुसार रिटायर्ड होणार हे आपल्याला माहिती असतं. आणि जसं आपल्याला आपण रिटायर्ड होणार हे माहिती असतं, त्याचप्रमाणे जसं आपण मुलगी आपल्याला किती प्रिय असली तरी देखील शेवटी मुलीचं लग्न करून ती आपल्या घरी जाते. तेव्हा जसं संमिश्र भावना असतात. सगळ्यांनी हे व्हिडिओ ऑन करावे. व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करा, म्हणजे मला त्यांचे चेहरे दिसतील कुठे. स्वरा व्हिडिओ ऑन कर. स्वरा, पियुष, सुयश, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सुयश दादा व्हिडिओ ऑन करशील. दादा महेंद्र दादा व्हिडिओ ऑन करा. तर ओव्हरऑल जे आहे की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली मुलगी जरी आपली फार प्रिय असली तरी देखील शेवटी लग्न करून जेव्हा मुलगी जाते तेव्हा एका वडिलांच्या संमिश्र भावना असतात की असं वाटायला लागतं की आपल्या घरातही ती असावी आणि असंही वाटायला लागतं की तिचं लग्न होऊन ती गेली देखील पाहिजे. अशा या संमिश्र भावनेमध्ये जेव्हा नोकरी सुटते तेव्हा आपण ह्या संमिश्र भावनेमध्ये असतो. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नोकरी संपायच्या आधीच असं प्लॅनिंग केलेलं होतं की जेणेकरून मला नोकरी संपल्यानंतर देखील निदान 4-5 तास तरी आपण काहीतरी काम करू शकू. आणि ते काम करण्याच्या उद्देशानेच मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मॅरेज हाऊस स्थापन केलं आणि इतरही ॲक्टिव्हिटीज माझ्या चालू आहे. आणि आता शुभांगीचा खूप माझ्या मागे प्रेशर आहे की आता हे कमर्शियल ॲक्टिव्हिटी आपण बंद केल्या पाहिजे आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटी न करता आपण आध्यात्मिक मार्गाकडे जास्त वळलं पाहिजे. मला असं वाटतं की मी आध्यात्मिक मार्गाकडे वळेल, परंतु किती वळेल हे आज सांगता येत नाही. पण म्हणतात की शुभांगीने जर पकडून ठेवलं तर नक्कीच आध्यात्मिक मार्गाकडे मी वळेल. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. मी आज खास मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यावे त्याच्यासाठी ही झूम मीटिंग अरेंज केली होती. ही झूम मीटिंग मी त्याच्यासाठी अरेंज केली होती. त्याचबरोबर मधुर आणि मंजिरी यांच्याकडून देखील मला अनेक अपेक्षा आहेत. मधुरकडून मला अपेक्षा आहे की त्यांनी आत्तापासून UPSCची व्यवस्थित तयारी करावी. मी आता रिकामा झालो आहे, तुला काय गायडन्स पाहिजे असेल ते गायडन्स मी देऊ शकतो. आणि मधुर आणि शुभम या दोघांनी माझा आदर्श पुढे ठेवून मी जरी MPSC झालो असलो तरी तुम्ही दोघंही जण UPSC व्हावं आणि माझेही वरचे बॉस तुम्ही व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. आपण मला नक्की माहिती आहे की तुम्ही दोघंही जण माझी इच्छा पूर्ण करणार आहात. एक IAS ऑफिसर आणि एक IPS ऑफिसर झाला पाहिजे. IPS ऑफिसर झाला म्हणजे शूटिंग करणाऱ्यामध्ये त्यांच्याकडे बंदूक असते, तर म्हणून मधुर तुला IPS ऑफिसर व्हायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि शुभमला IAS ऑफिसर व्हायचं आहे. दोघांचंही कॅलिबर चांगलं आहे. नंतर सुयशकडून तर अपेक्षेच्या बाहेर अपेक्षा आहे. म्हणजे मला नक्की माहिती आहे की मी आत्तापासून सुयशसाठी मुंबईमध्ये IITमध्ये रूम बुक करायचा विचार करतो आहे. त्याला तिथेच ठेवायचं आहे. तो IITमध्ये नक्की जाणार यात मला काही डाऊट नाही, कारण त्याची प्रगतीच तशी आहे. तो अगदी सेल्फ सेंटर्ड आहे आणि व्यवस्थित अभ्यास करतो.
त्याला काही अभ्यास कर म्हणायची गरज नाही किंवा काही सांगण्याची गरज नसते. नंतर अनन्या पुढे फार मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. मला तर यावर्षी वाटलं की अनन्या याच वर्षी 10वीमध्ये आहे, म्हटलं आपोआपच पास झाली अनन्या. पण नंतर कळलं की नाही, अनन्या 9वीमध्ये आहे. त्याच्यामुळे अनन्या पुढे मोठं टार्गेट आहे. आणि नक्की मला असं वाटतं अनन्या कुठे गेली, दिसत नाही आहे. अनन्या, मंजिरी गायब झाली, अनन्या गायब झाली आहे. मंजिरी कुठे आहे? मंजिरी नाही दिसत आहे. मंजिरी दिसत नाही, अनन्या पण दिसत नाही. व्हिडिओ चालू करा मंजिरी अनन्या. तर अनन्याकडून मला अनेक अपेक्षा आहेत आणि लवकरात लवकर अनन्या 10वी चांगल्या पद्धतीने पास होईल आणि पुढे 11वी 12वी करण्यासाठी पुण्याला येईल किंवा मुंबईला येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. काय झालं पाहिजे? संपली? दोन शब्द शेवटचे एकदा लास्ट शेवटी राजाभाऊ महेंद्र काय चालू आहे?